नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण पांढरे आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युगंधर फिल्म प्रोडक्शन या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज बऱ्याच दिवसांनी एका ऐतिहासिक चित्रपटाचा रिव्ह्यू आपण आपल्या चॅनलवरती पाहणार आहोत. आपण दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित शिवराज अष्टक या चित्रपटातील प्रत्येक चित्रपटाचा रिव्ह्यू आजपर्यंत युगंधर फिल्म प्रोडक्शन या युट्यूब चॅनलवरती पाहिला आहात. तर त्यातीलच 6वा चित्रपट रणपती शिवराय स्वारे आग्रा हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि तो मी आज पाहिलेला आहे आणि त्या चित्रपटासंदर्भातच आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. तर शिवराज अष्टक हे दिग्पाल लांजेकरांनी आखलेले एक 8 चित्रपटांची शृंखला आहे आणि त्यातील फर्जंद असेल, फतेह शिकस्त असेल, पावनखिंड असेल, सुभेदार असेल असे चित्रपट आपण पाहिले. तर त्यातीलच 6वं पुष्प रणपती शिवराय स्वारे आग्रा हा चित्रपट आपण आज प्रदर्शित झाला आणि तो मी पाहिला. तर या चित्रपटाबद्दल बोलण्याचं कारण हेच की प्रत्येक चित्रपट हे शिवाजी महाराजांचा इतिहास दाखवणारे आहेत आणि प्रत्येक चित्रपटाची कथा ही आपल्या सर्वांना माहिती आहे. तरी पण आपण चित्रपट म्हणून तो का पाहतो किंवा त्या चित्रपटांना भरभरून प्रतिसाद का देतो, तर त्याचे काही मुद्दे आपण पाहता. या चित्रपटाबद्दल बोलत असतानाच आपण ऐतिहासिक चित्रपट म्हणून आजच्या चित्रपट सृष्टीमध्ये मराठी असेल, हिंदी असेल आणि इतर भाषातील चित्रपट असतील, तर मराठी चित्रपट म्हणून आणि एक ऐतिहासिक चित्रपट म्हणून या चित्रपटाकडे कशा पद्धतीनं पाहिलं जातं हे मी सांगेन. तर शिवराज अष्टकामधील दिग्पाल लांजेकरांनी बनवलेले अनेक चित्रपट यांना भरभरून प्रतिसाद दिला. त्यातला पावनखिंड तसा पाहता खूप व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी ठरलेला चित्रपट आहे आणि तितकाच तो तांत्रिकदृष्ट्याही अगदीच चांगला चित्रपट आहे. त्यानंतर शेर शिवराज हा एक चित्रपट आला, तोही शिवराज अष्टकामधीलच होता, पण त्याला तितका प्रतिसाद मिळाला नाही. तर एकाच दिग्दर्शकांचे हे 6 चित्रपट आपण ऐतिहासिक पार्श्वभूमीवरती पाहत असतानाच चित्रपटांना संमिश्र असा प्रतिसाद मिळतोय. तर तो का मिळतोय याचा एकंदर अभ्यास केला तर त्याची प्रोडक्शन व्हॅल्यू असेल आणि VFX असेल किंवा आपण हिंदी चित्रपटांसोबत जे कंपॅरिझन करतो ते असेल. पण मराठी चित्रपटांमध्ये ऐतिहासिक अटेम्प्ट हा भरपूर वर्षानंतर होतोय. म्हणजे भालजी पेंढारकरांनी त्याची सुरुवात केली आणि तेच शिवधनुष्य आता दिग्पाल लांजेकर यांनी पेललेलं आहे. रणपती शिवराय स्वारे आग्रा हा चित्रपट आग्रा भेट आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी तिथून केलेली जी यशस्वी सुटका आहे त्याबद्दलच भाष्य करतोय. कथा काही वेगळी नाही आहे, पण तरी पण हा चित्रपट वेगळा का ठरतो? तर दिग्पाल लांजेकरांच्या चित्रपटांचं एक वैशिष्ट्य मी सांगेन या ठिकाणी की कमर्शियल अस्पेक्ट असला तरी पण चित्रपटामधून इतिहास कसा लोकांपर्यंत पोहोचेल हा त्यांचा एक प्रयत्न असतो. आणि या चित्रपटामधील अशा अनेक गोष्टी आहेत ज्या एक बाकीच्या चित्रपटांपेक्षा किंवा बाकीच्या ऐतिहासिक पटांपेक्षा एक वेगळ्या ठरतात. तर त्यातल्या काही मुद्द्यांवरती मी बोलेन. चित्रपटामधील काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी सांगायच्या झाल्याच तर चित्रपटामध्ये हा जरी पराक्रमपट असला किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा एक रणपट आपण म्हणू शकतो, जसं चित्रपटाच्या नावावरूनच रणपती शिवराय म्हणतो आपण, तरी पण चित्रपटामध्ये शिवाजी महाराजांची एक मुलगा म्हणून, एक बाप म्हणून आणि एक माणूस म्हणून जी प्रतिमा आपल्याला दिसली पाहिजे ती दिग्दर्शकांनी मांडण्याचा यातून प्रयत्न केला. आणि थ्रू आउट आपण चित्रपटामध्ये ज्या भावनिक गोष्टी आहेत किंवा ज्या भावना किंवा आपण फिल्म म्हणतो की फिल्म मधून इमोशन आले पाहिजेत, तर ते इमोशन दाखवण्यामध्ये दिग्दर्शक असेल किंवा आणखीन बाकी सगळीच टीम यशस्वी झालेली आहे. म्हणजे जरी शिवाजी महाराज यांच्याकडे आपण एक राजा म्हणून जरी बघत असलो तरी पण एक कुटुंब म्हणून शिवाजी महाराज कसे आहेत आणि कुटुंबाचा विचार म्हणून शिवाजी महाराजांनी राजकारण आणि कुटुंब या दोन्हीमध्ये कसा समतोल साधला आणि त्यामध्ये चित्रपट मध्ये दाखवलेलं आहे की शिवाजी महाराज एक माणूस म्हणून, एक भावनिक माणूस म्हणून कसे होते. ही प्रतिमा शिवाजी महाराजांची आपण याच्या आधी कधीही पाहिलेली नाही आणि तीच प्रतिमा आपल्याला एकंदर दिग्पाल लांजेकरांच्या सर्व चित्रपटामधून अगदी प्रभावीपणे पाहायला मिळते. हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे. आणि त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आणि तो मला भावलेला भाग म्हणजे शिवाजी महाराजांचे जे संवाद आहेत किंवा औरंगजेबासमोर ज्यावेळेस दरबारात शिवाजी महाराज भेटीसाठी उभा होते, ज्यावेळेस तो प्रसंग आहे की शिवाजी महाराज औरंगजेबाच्या 50व्या वाढदिवसा दिवशी त्यांच्या समोर आहेत आणि तो सगळ्यांना प्रसंग आपल्याला माहितीच आहे, आपण शाळेपासून शिकत आलोय. तर त्या प्रसंगामध्ये शिवाजी महाराज आणि औरंगजेब हे दोन्ही त्यांच्या दोघांमधला जो संवाद आहे त्यामध्ये शिवाजी महाराजांच्या तोंडी असणारे जे डायलॉग आहेत या चित्रपटातले, तर ते तत्कालीन कवी भूषण यांनी लिहिलेल्या छंद क्रमांक 74 मधील आहेत. जरी आपण तत्कालीन कागदपत्रांचा अभ्यास केला तर त्यामध्ये जसेच्या तसे छत्रपती शिवाजी महाराजांनी उच्चारलेले शब्द त्यामध्ये आहेत आणि ते चित्रपटामधून एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्म येतात, ही आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. आणि काही प्रसंग लोक म्हणू शकतात की अतिरंजित केलेले आहेत, पण
शिवाजी महाराजांची जी दहशत होती, जी जरब होती, ती आग्र्यामधल्या सर्व लोकांच्या मनामध्ये होती किंवा डोक्यामध्ये होती. त्याचं एक प्रतिकात्मक चित्रण केलेलं आहे. आता चित्रपटाच्या भाषेमध्ये आपण त्याला एक मेटाफोरिक रिप्रेझेंटेशन म्हणतो. तर ते रिप्रेझेंटेशन आपल्याला कुठेही अतिरंजित नाही वाटलं पाहिजे. इन जनरल ऑडियन्समध्ये पाहता ते त्या पद्धतीनं बोललं जाते. पण एक चित्रपटाचा भाग म्हणून ते मला अगदी योग्य वाटतंय आणि एकंदर त्यामधील गाणी आता दिग्पाल लांजेकरांच्या चित्रपटामध्ये अभंग नाही असं कुठलाही चित्रपट नाही आणि त्यातला त्यात संत तुकाराम महाराजांचा अभंग हे आवर्जून त्यामध्ये घेतात आणि अगदीच चित्रपटाच्या कथेला साजेशा अशा पद्धतीनं तो त्यामध्ये घेतला जातोय. याही चित्रपटात एक जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे. त्यामध्ये भारुड असेल. आता भारुड हे आजपर्यंत आपण लोकगीतांमधून पाहत आलो होतो. पण चित्रपटामध्ये हा प्रकार पहिल्यांदाच आपण पाहतोय. ते यापूर्वी आपण युगत मांडली हे भारुड सगळ्यात पहिल्यांदा पावनखिंड या चित्रपटामधून पाहिलं. तर अशा अनेक गोष्टी आहेत ज्या चित्रपटाच्या माध्यमातून कुठेही दिसत नव्हत्या. त्या दिग्पाल लांजेकर अगदी रॉ रॉ पद्धतीनं किंवा एक अस्सल पद्धतीनं मांडतायत. ही एक चांगली गोष्ट आहे. दिग्पाल लांजेकर सरांचे आतापर्यंतचे जे 6 चित्रपट आपण पाहिले, तर त्यामध्ये वाद न होण्याचं कारण मला हेच वाटतंय, की त्यांचा एक रिसर्च आहे. म्हणजे तत्कालीन कागदपत्र असतील, तत्कालीन कवी भूषण यांनी लिहिलेले छंद असतील. या छंदातून जे प्रसंग उभे राहतात, ते तसेच्या तसे कसे उभे करता येतील आणि चित्रपटातून कसे रिफ्लेक्ट होतील, हा त्यांचा एक प्रयत्न आहे. आणि तोच प्रयत्न पर्सनली मला जास्त आवडतो आणि त्यामुळेच मी ऐतिहासिकपट म्हणून एक दिग्पाल लांजेकरांच्या चित्रपटांकडे जास्त अभ्यासपूर्वक पाहत असतो. रणपती छत्रपती शिवराय स्वारे आग्रा या चित्रपटामध्ये तसं पाहता गोष्ट काही वेगळी नसली तरी पण ती मांडण्याची पद्धत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे जे पात्र म्हणून अभिजित श्वेतचंद्र यांनी साकारलेलं आहे. याच्यापूर्वी आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की शिवाजी महाराजांची जी भूमिका आहे ते चिन्मय मांडलेकर साकारत होते आणि त्यानंतर आताच्या या चित्रपटापासूनच अभिजित श्वेतचंद्र हा एक अभिनेता आहे, तो छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारतोय. तर आपल्याला आतापर्यंत चिन्मय मांडलेकर यांचा अभिनय पाहण्याची सवय जरी असली तरी अभिजित श्वेतचंद्र यांनी साकारलेले छत्रपती शिवराय सुद्धा आपल्याला कुठेही वेगळे वाटत नाहीत. म्हणजे अगदी ती जरब, तो दरारा, तो तितकाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेला साजेसा असा त्यांनी साकारलेला आहे. चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी असेल, चित्रपटाची प्रोडक्शन व्हॅल्यू असेल, तर त्याबद्दल कुठेतरी निगेटिव्ह बोललं जाते. म्हणजे मी जास्त रिव्ह्यू पाहिले नसले तरी काही सोशल मीडियामधून आलेल्या ज्या प्रतिक्रिया आहेत, त्यातून जाणवतंय की प्रोडक्शन व्हॅल्यू बद्दल बोललं जातंय किंवा ऍक्टर्स बद्दल बोललं जातंय. पण कुठेतरी शिवाजी महाराजांचा इतिहास अगदी परखडपणे मांडला जातोय किंवा एक ऑथेंटिक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न होतोय. त्या प्रयत्नाला प्रोत्साहन दिलं पाहिजे. पण सध्याचं वातावरण पाहता त्याला थोडंसं निगेटिव्ह पद्धतीनं पाहिलं जातंय. तर तशा पद्धतीच्या प्रतिक्रिया ह्या थोड्याशा निराशाजनक वाटतायत आणि त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि आपला जो छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास आहे, तो चित्रपटाच्या माध्यमातून येतोय आणि त्याला प्रतिसाद देणं किंवा त्याला प्रोत्साहन देणं हे एक आपण मराठी माणूस म्हणून किंवा छत्रपती शिवरायांचे वंशज म्हणून ती आपली एक जबाबदारी आहे. चित्रपटाची कास्टिंग पाहता सर्व कलाकार हे त्यांच्या एकत्रित टीम मधले आहेत. त्यातले त्यात अभिजित श्वेतचंद्र हे फक्त एक वेगळी भूमिका आणि एक मध्यवर्ती भूमिका म्हणून या चित्रपटापासून आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर औरंगजेबाची भूमिका साकारणारे अभिनेते असतील किंवा इतर पात्र तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारणारे अजय पुरकर असतील. त्याचबरोबर बाकी आणखीन नवीन काही लोक जोडली जात आहेत आणि या टीम सोबतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या शृंखलेतील अष्टकातीलच पुढचे चित्रपट असेच भरघोस पद्धतीने येतील आणि त्यांना आपण एक चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देऊया, इतकंच मी या व्हिडिओमधून सांगेन. आणि हा चित्रपट प्रदर्शित झालाय तर तो सर्वांनी तुम्ही चित्रपटगृहात जाऊन पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया. धन्यवाद.